नमस्कार, मी प्रोफेसर राजेश भोरे, फार्मा विथ राजेश भोरे या युनिक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतोय. आजच्या व्हिडिओमध्ये कम्युनिटी फार्मसी या सब्जेक्ट मधील चॅप्टर नंबर 5 पेशंट काउन्सिलिंग मधील क्वेश्चन सोप्या भाषेमध्ये समजायचा प्रयत्न केलाय, जो समर 2023 मध्ये 5 मार्क्ससाठी विचारला गेलाय आणि परत सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आन्सर जसेच्या तसे लिहिता येईपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत वारंवार बघा. क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द स्टेजेस ऑफ पेशंट काउन्सिलिंग, म्हणजे रुग्णांच्या समुपदेशनाचे टप्पे स्पष्ट करा. कृपया आन्सर बघण्यासाठी स्क्रीनची साईज मोठी करा. चला तर, पेशंट काउन्सिलिंग बाय अ फार्मासिस्ट नीड्स टू बी डन इन अ सिस्टमॅटिक अँड ऑर्गनाइज्ड मॅनर इन ऑर्डर टू अचीव द थेरपी गोल्स, म्हणजे थेरपीची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी फार्मासिस्टद्वारे रुग्णाचे समुपदेशन पद्धतशीर आणि संघटितपणे केले जाणे आवश्यक आहे. द व्हेरियस स्टेजेस ऑफ पेशंट काउन्सिलिंग आर, म्हणजे रुग्णाच्या समुपदेशनाचे विविध टप्पे आहेत. पहिला, प्रिपेरिंग फॉर द काउन्सिलिंग सेशन, म्हणजे समुपदेशन सत्राची तयारी. दुसरी स्टेज, इंट्रोडक्शन, म्हणजे फार्मासिस्टचा स्वतःचा परिचय. तिसरी स्टेज, काउन्सिलिंग कंटेंट, म्हणजे समुपदेशन सामुग्री. नंतर काउन्सिलिंग प्रोसेस, म्हणजे समुपदेशन प्रक्रिया. आणि शेवटची क्लोजिंग द काउन्सिलिंग प्रोसेस, म्हणजे समुपदेशन प्रक्रिया बंद करणे. तर आता सुरुवात करूया. प्रिपेरिंग फॉर द काउन्सिलिंग सेशन, म्हणजे समुपदेशन सत्राची तयारी करणे. बिफोर द काउन्सिलिंग सेशन कमेन्सेस, म्हणजे समुपदेशन सत्र सुरू होण्यापूर्वी काय करायला पाहिजे? द फार्मासिस्ट शुड गॅदर नॉलेज अबाउट द पेशंट अँड द ट्रीटमेंट डिटेल्स, म्हणजे फार्मासिस्टने रुग्ण आणि उपचाराच्या तपशिलाबद्दल ज्ञान गोळा केले पाहिजे. द सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन इन अ कम्युनिटी फार्मसी आर द पेशंट्स, म्हणजे कम्युनिटी फार्मसी मधील माहितीचे स्रोत म्हणजे रुग्ण. अँड देअर प्रिस्क्रिप्शन, त्याची प्रिस्क्रिप्शन ऑर रेकॉर्ड ऑफ प्रिव्हियस डिस्पेन्सिंग, किंवा मागील वितरणाची नोंद. दुसरी स्टेज आहे इंट्रोडक्शन ऑर ओपनिंग ऑफ द काउन्सिलिंग सेशन, म्हणजे समुपदेशन सत्राचा परिचय किंवा उद्घाटन. फार्मासिस्टने परिचय करून द्यावा. फार्मासिस्ट शुड इंट्रोड्यूस वन सेल्फ विथ स्माइल, म्हणजे समुपदेशन सत्राचा परिचय किंवा सुरुवात फार्मासिस्टने हसत मुखाने स्वतःची ओळख करून दिली पाहिजे. अँड स्टार्ट द कॉन्व्हर्सेशन आफ्टर आयडेंटिफाईंग द पेशंट, आणि रुग्णाची ओळख पटल्यानंतर संभाषण सुरू केले पाहिजे. अँड इन केस द पेशंट इज एल्डरली, चाइल्ड ऑर इलिटरेट, द अकंपनिंग पर्सन शुड बी आयडेंटिफाईड, आणि रुग्ण वृद्ध, लहान किंवा अशिक्षित असल्यास सोबत असलेल्या व्यक्तीची ओळख पटवावी. इट इज अ नेसेसिटी to identify if the patient has the time for patient counseling, म्हणजे पेशंटच्या समुपदेशनासाठी पेशंटला वेळ आहे की नाही हे ओळखणे गरजेचे आहे. सो कॅन, म्हणजे त्यामुळे स्टार्ट विथ अ सेंटेन्स ॲज कॅन आय टॉक टू यू फॉर अ फ्यू मिनिट्स, मी तुमच्याशी काही मिनिटे बोलू शकतो का, या वाक्याने सुरुवात करू शकता. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन शुड बी गॅदर्ड फ्रॉम द पेशंट, म्हणजे रुग्णाकडून खालील माहिती गोळा करावी. पहिले, डिसीज अँड इट्स ड्युरेशन, म्हणजे रोग आणि त्याचा कालावधी. नंतर ट्रीटमेंट, म्हणजे उपचार. नंतर पास्ट मेडिकेशन्स, म्हणजे मागील औषधे. नंतर ॲलर्जीज टू ड्रग्ज, म्हणजे औषधांना ॲलर्जी. नंतर हॅबिट्स, अल्कोहोलिझम, स्मोकिंग, टोबॅको, म्हणजे मद्यपान, धूम्रपान, तंबाखू यासारख्या सवयी. शेवटी यूज ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स, म्हणजे एखाद्या औषधाऐवजी दुसऱ्या वैकल्पिक औषधांचा वापर. पेशंट काउन्सिलिंगची तिसरी स्टेज आहे काउन्सिलिंग कंटेंट, म्हणजे समुपदेशन सामुग्री. द फॉलोइंग पॉइंट शुड बी इन्क्लुडेड इन द डिस्कशन, म्हणजे काउन्सिलिंग कंटेंट मध्ये खालील मुद्दे चर्चेत समाविष्ट केले पाहिजेत. पहिला,
नेम अँड स्ट्रेंथ ऑफ मेडिसिन्स प्रिस्क्राइब्ड, लिहून दिलेल्या औषधाचे नाव आणि ताकद म्हणजे पॉवर. सेकंड, हाऊ टू टेक द मेडिसिन्स म्हणजे औषधे कशी घ्यावी. थर्ड, हाऊ लॉंग विल द मेडिकेशन टेक टू शो इफेक्ट म्हणजे औषध प्रभाव दाखवण्यासाठी किती वेळ लागेल. फोर्थ, ड्युरेशन फॉर विच द मेडिसिन्स हॅव टू बी टेकन औषधी घ्यावी लागण्यासाठी लागणारा कालावधी. फिफ्थ, बेनिफिट्स ऑफ द थेरपी थेरपीचे फायदे. सिक्स्थ, पॉसिबल ऍडव्हर्स इफेक्ट्स म्हणजे संभाव्य प्रतिकूल परिणाम आणि एक्सप्लेन दॅट देर इज नो ड्रग इन द वर्ल्ड विदाउट साईड इफेक्ट्स आणि हे स्पष्ट करा की जगात साईड इफेक्ट शिवाय कोणतेही औषध नाही. सेवन्थ, व्हॉट इज टू बी डन इन केस ऑफ मिस डोज ऑर अन ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन डोस चुकल्यास किंवा औषधाची प्रतिकूल प्रतिक्रिया झाल्यास काय करावे. 8, पॉसिबिलिटी ऑफ ड्रग ड्रग इंटरॅक्शन्स म्हणजे औषध अशा दोन औषधी एकत्र आल्यावर त्यांच्यामध्ये अनपेक्षित दुष्परिणाम किंवा ड्रग फूड इंटरॅक्शन किंवा औषध आणि अन्न परस्पर संवादाची शक्यता. नंतर 9th, प्रिकॉशन्स टू बी फॉलोड ड्युरिंग द ट्रीटमेंट म्हणजे उपचारादरम्यान घ्यावयाची खबरदारी. 10th, प्रॉपर स्टोरेज अँड कंडिशन्स ऑफ द मेडिसिन्स म्हणजे औषधांच्या साठवणुकीची योग्य परिस्थिती. 11th, एनी डायग्नोस्टिक टेस्ट टू बी परफॉर्म बिफोर स्टार्टिंग द मेडिसिन्स म्हणजे औषधे सुरू करण्यापूर्वी करायची कोणती निदान चाचणी. 12th, हँडआउट्स फॉर क्रोनिक कंडिशन्स लाईक डायबिटीज, हार्ट डिसीज, हायपरटेन्शन म्हणजे मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब यासारख्या जुनाट परिस्थितीसाठी हँडआउट्स. अशा तऱ्हेने हे आन्सर जसेच्या तसे लिहिता येईपर्यंत व्हिडिओ वारंवार बघत चला. अडचणीसाठी कमेंट करा, व्हिडिओ इतरांना शेअर करा. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम. थँक्स.